नमस्कार, मी प्राजक्ता जाधव. पुन्हा एकदा तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघाल की आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार. तर तुम्ही पोथी तर खूप जणांनी वाचली असेल तर तुम्हाला माहितीच असेल या शेवटच्या गुरुवारी आधी आम्ही आतून पूजा पूजू. त्यानंतर मग संध्याकाळी आम्ही 7 पोरींना पूजू, लहान लहान पोरींना. मग त्यांची पूजा वगैरे करू. मग त्यानंतर दुसरा संध्याकाळी उपवास संपतो. तर बघत राहा पूर्ण व्हिडिओमध्ये, तुम्हालाही समजेल. आम्ही थोडे दाखवू की काय काय करते मी. स्टे ट्यून. श्री महालक्ष्मीच्या व्रताची कथा, गुरुवाची कहाणी. ऐकावे भक्तांनो, श्री महालक्ष्मीच्या व्रताची कथा, गुरुवाची कहाणी. ही कहाणी ऐकल्याने किंवा वाचल्याने सो आता मी आली आहे माझ्या कॉलेजला खारघरमध्ये. सो बघत राहा पुढे. सो आता मी कॉलेजमध्ये निघाली. कॉलेजमध्ये काय शूट नाही केलं, पण आता निघाले घरी जायला. तुम्हाला आम्ही पूजा कशी मांडतो हे बघायचं आहे तर जाऊन माझ्या चॅनलला चेक करू शकता. ह्याच्या आधी मी एका गुरुवारचा ब्लॉग टाकला होता जिथे आम्ही पूजा वगैरे मांडलेली ते सर्व दाखवलं. सो गो अँड चेक. सो आता आमच्याकडे पोळ्या बनते. हे अशा एवढ्या साऱ्या बनले आहेत आता. सो आता दुकानावरनं भाजी वगैरे आणले, हे सर्व दूध वगैरे आणि चिली बनवण्याचे सामान. आमच्याकडे आजच्या पोरींसाठी खूप व्हरायटीज आहेत. तुम्हाला दाखवतो आम्ही काय काय बनवणार होते. तर आम्ही बनवतो सोयाबीन चिली. त्यात आम्ही हे सोयाबीन बॉईल करून घेतले, त्यात टाकले दही, अद्रक लसूणची पेस्ट, लाल मिर्च, ब्लॅक पेपर, मीठ आणि मक्याचं पीठ. तर यांना सगळ्यांना मिक्स करणार. त्याला तेलामध्ये फ्राय करायचं. जी चिली तयार झाली आहे त्याच्यामध्ये आम्ही तेलामध्ये शिमला मिरची, कांदा, सोयाबीन, पनीर जे आम्ही फ्राय वगैरे केलं आहे, मग सॉसेस वगैरे टाकून अशी बनली. जे बाप्पा करायचंय किती ना तुला बोलायला लागतं का? येत नाहीस मला करायला. कर बाकी. काय चाललं? पाय द्या, पाया पडायला. घेतलाय काय बरं असं काही निघाले. नंतर ते जाताना जा जिथे जिया दे, तुझा दे. हो प्लेट ठेवून आले कुठेतरी. पापा आता आम्ही चाललोय गावीला निवद द्यायला. गाईला? हा मग गाईलाच. मी पण गाईलाच बोलली. गावी फक्त हात नको खाऊ. पोळी खाली बघतो. गोड नको तिला. अरे तुझ्या पाया. सो इट्स अ नेक्स्ट डे आणि हा माझा नाश्ता आहे. इडली,
दालवडा आणि डोसा, साऊथ इंडियन फूड. गोइंग टू वाशी. Calling Gotham PHC Rovich. सो आता मी इथे आलेली आहे. आले पण इथे ॲड्रेस काहीतरी विचित्राचे, सेकंड फ्लोअर. तर कुणाला तरी इथे विचारायला लागेल. मी इथे क्लासेसला यायची म्हणून मला इथलं थोडंसं माहिती आहे, पण सर्व्हिस सेंटरचं विचारायला लागेल. फ्लोअर जायला स्टेअरकेस तर भेटले पण एकदम डेंजरच आहे. एकदम असं बियर्ड फिलिंगवालंच. अरे अरे लॉक आहे. ओके गॉट इट. सो जो हा वाला सर्विस सेंटर आहे ना, तिथे मोटोरोला, लेनोवो आणि डेल हे पण नीट होतं. तर मोटोरोलाचे जेवढे फोन्स, डेलचं जेवढं आहे ते सर्व प्रॉपर नीट होतं. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही इथनं करू शकता. म्हणजे हे गॅरंटीवालं सर्विस सेंटर सांगितलं, अंडर गॅरंटी होतं ते सर्व आहे. तर हे वाशी प्लाझाच्या फर्स्ट बिल्डिंगमध्ये सेकंड फ्लोअरला. तर तिथे खूप सारे वेगळे पण सर्विस सेंटर आहेत अदर कंपनीचे पण. तर मी ह्याच्या आधी इथे जाण्याआधी बेलापूरला गेली होती. बेलापूरला जाऊन 2दा गेली, पण ते दोन्ही वेळा सर्विस सेंटर बंद होतं. खारघरला तर सर्विस सेंटरच नाही आहे. त्यांना पनवेलचं पण माहिती नव्हतं. सो ॲट द एंड मला वाशीला यावं. सो नाव दवा डन. तर मेन म्हणजे मी सांगितलंच नव्हतं की मी सर्विस सेंटरला का गेली होती. बिकॉज माझा जो लॅपटॉपचे कीज होते, कीबोर्डचे, तर ते वर्कच करत नव्हते खूप सारे. अर्धे करायचे. शिफ्ट तर घेतल्यापासून आणि अंडर वॉरंटी होतं, म्हणून मग तिथे गेली होती. बॅक टू होम. तर हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.